1 विजय 2 पराभव अशी स्थिती आहे। तर जर पाहिलं आपण प्रभाकर फाउंडेशन या संघाची स्थिती चांगली आहे, पण हा सामना जर गमावला तर निश्चित त्याला सुद्धा कठीण जाईल समोर। एकूणच संपूर्ण जबाबदारी संघनायकावर असेल, अजून खेळपट्टीवर आला नाही। तर गोलंदाज बंटी सज्ज होताना पाहतोय आपण। यास पाहतोय चेंडू चांगला प्रहार आहे, पण लॉंग ऑन रिजन कडे चेंडू हवेत आहे। चेंडू खाली क्षेत्ररक्षक एका फलातून झेल आणि अजून एका फलंदाज फेल, म्हणजे चौथा फलंदाज बाद होतोय। धन्यवाद डीजे। अशा स्थितीमध्ये जर पाहिला आपण स्थिती नाजूक आहे आणि अजय घरात जेव्हा महान खेळाडू किंवा महान फलंदाज कोणाला म्हटलं जातोय, तुमच्या समोर स्थिती काय आहे ती स्थिती पाहून तुम्ही जर एक अतिशय छान चमकदार कामगिरी केला तर महान फलंदाज म्हणून ज्याचं नाव होतंय, डायमंड ऑफ भिवंडी म्हणून ज्याचं नाव इथं मात्र असतोय, तो आपल्या संघाचा संगणक क्रमांक पाहतोय की 6 वर येतोय आणि स्थिती खूपच नाजूक आहे। अशा स्थितीमधून कशी फटकेबाजी करेल अल्पेश याच्यावर नजर असेल संघाच्या। ज़्यादातर दबाव की स्थिति में ही बल्लेबाजी के लिए कैप्टन आए हैं इस टूर्नामेंट में। इस बार हल्के हाथों से चिप किया था, फील्डर काफ़ी दूर, 2 की कोशिश यहाँ पर खतरनाक हो सकता है ये दूसरा रन, लेकिन बहुत ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में। अल्पेश डेंजर एंड पर दौड़ रहे थे और बहुत तेज़ दौड़े, 2 रन पूरे किए। इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन 4 विकेटों के नुकसान पर। नाजुक स्थिति है इस समय प्रभाकर फाउंडेशन की, लेकिन अल्पेश चौधरी एक ऐसे बल्लेबाज है जो बची हुई जो 16 गेंदे हैं उनमें से 10 गेंदे भी खेलते हैं तो मुझे लगता है कि 30-40 रन आराम से जोड़ सकते हैं अपनी टीम के लिए, इतनी क्षमता है उनके अंदर। लेकिन संजय को भी अच्छा खेलना होगा। इस बार ऑन द राइज खेलने की कोशिश यहाँ पर देखना है, रन लेना तो चाह रहे थे, विकेट कीपर ने कोई दिलचस्पी नहीं दिखाई वहाँ पर। डॉट गेंद की समाप्ति, ज़्यादा से ज़्यादा गेंदे कहीं ना कहीं अब जो 40+ बल्लेबाज है संजय, उनको खिलाने की कोशिश हो रही है गेंदबाज बंटी फुलोरे द्वारा। बंटी फुलोरे ने भी बहुत बढ़िया गेंदबाजी की है। इसी बीच माननीय श्री करसन फुलोरे साहब का भी आगमन हुआ है, उनका बहुत बहुत स्वागत है। सम्माननीय गोपीनाथ चौधरी साहब भी मंच पर मौजूद। इस बार वेट करते हुए अच्छा स्ट्रोक बैकफुट पर जाकर कट किया है, लेकिन डीप पॉइंट मौजूद है। क्या दूसरा रन लेंगे बल्लेबाज? जी नहीं, अल्पेश बिल्कुल भी नहीं चाहते हैं, लेकिन विकेट ज़रूर गिरेगा क्योंकि संजय काफ़ी ज़्यादा आगे निकल चुके थे। तो रन आउट होकर पेवेलियन में लौटते हुए संजय, गिरने वाला ये 5वां विकेट, स्कोर है केवळ 6 रन। निश्चित 6 या धावसंख्येवर निम्मा संघ गारद झालेले। दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन झालेले टेमघर गावाचे उद्योगपती आणि क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे आदरणीय गोपीनाथजी चौधरी साहेब, आणि या स्पर्धेमध्ये जे आयोजक सुद्धा आहेत त्यांनी या स्पर्धेसाठी ज्यांनी पाण्याची सोय आणि आपण जो चेंडू पाहतोय ज्यांच्या माध्यमातून अजय आपल्याला मिळाले असे जयकुमार संघाचे सर्व करसनजी फुलोरे दादांचं आगमन झालेलं आहे। वेलकम, सुस्वागतम। फुल टॉस गेंद घुमा दिया है पूरी तरह से गैप में, बढ़िया शॉट अल्पेश चौधरी के बल्ले से, 4 रन। देखिए किस तरह से स्विंग किया है ऑन साइड में, डीप स्क्वेरिश मिड विकेट के ऊपर से लंबा ऊंचा स्ट्रोक। आज के दिन के खेल में लगने वाला ये पहला सिक्सर कप्तान अल्पेश के बल्ले से। अच्छी बैटिंग करते हुए अच्छा स्टार्ट उन्होंने किया है। अभी देखना है कि कहाँ तक उनकी गाड़ी जाती है, क्योंकि उनके जो रन्स बनेंगे वो ज़्यादा फायदेमंद साबित हो सकते हैं उनकी टीम के लिए। उनका विकेट बहुत महत्वपूर्ण है। गेंदबाजों की कोशिश रहेगी कि उनको जल्द से जल्द आउट किया जाए। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, स्कोर 16 रन 5 विकेटों के नुकसान पर। अडजित बरोबर सांगितलं आपण की अल्पेश याला मात्र शेवटचे 2 षटकापर्यंत खेळपट्टीवर राहावं लागेल। दरम्यान पाहतोय आपण जयकुमार संघाचा जादुई गोलंदाज म्हणून ज्यांनी काल हुकूमत गाजवली होती जितू फुलोरे, आपलं स्वागत आहे। तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संगणक संघासाठी 30 षटक। आता मात्र एक चांगला बॅटल पाहायला मिळणार आहे। एकीकडे पाहतोय आपण अल्पेश, तर दुसरीकडे टेनिस क्रिकेटचा एक हितारा म्हणून खेळाडू आहे तो म्हणजे श्याम।
जी हाँ, लेकिन हम विवेक पवार को भी तो नहीं भूल सकते हैं, वो भी अच्छे बल्लेबाज है, युवा खिलाड़ी है और बहुत ही बढ़िया स्ट्रोक प्लेयर है। इस समय स्ट्राइक विवेक के पास, दोनों भी दाहिने हाथ के बल्लेबाज क्रीज पर है। श्याम बायत की गेंदबाज है। आणि अजय, काल विवेक पवार यांनी एक अतिशय छान खेळी साकारली होती ग्राउंड क्रमांक 2 वर अशक्य वाटणारा विजय प्राप्त केला होता, संघाला विजय मिळवून दिला होता। तो विवेक पवार सुद्धा एका चांगला मात्ताबरोबर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो सजवतोय खेळण्यासाठी। बहुत अच्छा बैटल रहेगा इस ओवर में, दोनों टीमों के लिए बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है। शाम की पहली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बहुत ही करारा शॉट, लेकिन मैदान के अंदर ही है गेंद और बढ़िया कैच डीप मिड विकेट पर, कोई गलती नहीं। बहुत ही बड़ा झटका, विवेक पवार लौटते हुए पेवेलियन की तरफ। धन्यवाद डीजे। आपण टप्प्यात चेंडू होता, एका पुलचा फटका, टायमिंग अचूक होती पण जी शक्ती फटक्यामध्ये पाहिजे ती शक्ती नव्हती आणि एका चांगलं झेल आपण पाहिलं प्रथमेश यांच्या माध्यमातून मिड विकेट रिजनकडे। गोलंदाज सज्ज होतोय, या स्पर्धा चांगला फटका आहे, धमाका पाहायला मिळाला। अजून एक अल्पेशच्या बॅटमधून चेंडूला भिरकावलंय, बॅकवर्ड स्कोलिकच्या वरतून षटकार। नावावर संघात धावसंख्या पुढे सरकते ती जर पाहिली आपण आता मात्र एक सम्मानजनक स्थितीकडे वाटचाल करताना 24। अभी भी देखा जाए तो 8 गेंदे पारी में शेष है और अधिक से अधिक रन्स बनाने की कोशिश इस समय कप्तान अल्पेश की। इस बार थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, बेहतरीन करारा पुल शॉट, 6 रन। थोड़ा भी शॉट रखते हैं गेंदबाज तो उस पर टूट पड़ते हैं अल्पेश। हालांकि गेंद में हल्का सा टर्न जरूर था, बाहर की तरफ घूम रही थी गेंद, लेकिन ज्यादा रफ्तार नहीं थी और बहुत ही बेहतरीन पुल शॉट देखने को मिला। फिर से ऑन साइड में घुमाने की कोशिश, इस बार पूरी तरह से चूक गए। हल्की सी अपील विकेट कीपर द्वारा, लेकिन उसमें कोई ज्यादा आत्मविश्वास नहीं था। तो कुल मिलाकर 14 रन खर्च किए अपने ओवर में शाम ने, 1 विकेट उनको मिला। थोड़ा सा महंगा ओवर रहा।
3 ओवर की समाप्ति, स्कोर 30 रन, विकेट गिरे हैं 6। नाना स्पोर्ट्स संघाचा संगणक आणि जयकुमार संघाचा कर्णधार चला आपण या नाणेफेक करण्यासाठी, कारण की ग्राउंड क्रमांक 2 वर हा सामना होणार आहे. तर मी विनंती करेन दोन्ही संघाच्या संगणकांना की आम्ही वारंवार सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. नाना स्पोर्ट विपक्ष जयकुमार या दोन्ही संघादरम्यान पुढची लढत अतिशय चांगली लढत पाहायला मिळणार आहे. कारण की पाहतोय आपण जयकुमार संघ थोडंसं बॅकफुटवर आहे, पण इथून मात्र एकच संधी असेल कायम राहण्यासाठी. दोन्ही सामने जिंकावे लागेल. बिल्कुल बैकफुट पर ही कहा जा सकता है, क्योंकि 30 ही रन बने हैं। हालांकि 10 रन प्रति ओवर के हिसाब से फिर भी रन्स बन रहे हैं, लेकिन जैसे कि कप्तान अल्पेश ने टॉस में भी कहा था कि ये जो विकेट है वो बैटिंग विकेट है और उनकी सोच 50 के ऊपर जाने की थी। अब वहां तक पहुंचना थोड़ा सा मुश्किल लग रहा है, असंभव तो नहीं है। 2-3 बड़े हिट्स लगते हैं आखिरी ओवर में तो 50 रन बन सकते हैं। तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण इथे मात्र निलेश समोर फलंदाज असेल बबल्या. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं पाहतोय आपण बबल्यासाठी. शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर बाउंड्री, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. सज्ज होतोय गोलंदाज निलेश. पहिला चेंडू चांगला लेंथवरच होता. चेंडू कुठं बरंच झाले पाहिजे. बॅटला चेंडू चाटून गेला होता आतल्या कडेला आणि तोपर्यंत मात्र एका धावेची संधी आणि पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं आपण तर निश्चित स्ट्राईक रोटेट होते आणि अल्पेश भन्नाट फॉर्ममध्ये. आतापर्यंत जर पाहिलं 6 चेंडूचा सामना केलेला आहे, 3 षटकार आणि 1 चौकार आणि 1 विध्वंसक विस्फोटक डाव साकारताना आपल्या संघासाठी. बिल्कुल अकेले योद्धा की तरह लड़ते हुए अपनी टीम के लिए सेनापति अल्पेश. नीलेश की अगली गेंद, इस बार सीधे बैट से धमाकेदार शॉट, लाजवाब स्ट्रोक, 6 रन. कारल्याची डोंगरावा आपली उभी हाय माऊली, कारल्याची डोंगरावा आपली उभी हाय माऊली, आई आगऱ्यांची आई. धन्यवाद. तर रणजित अजय सेनापती, आपण हा शब्द काढला. मी तर म्हणेन सर्वोच्च सेनापती इथं मात्र खेळपट्टीवर आहे. संघाचा सर्वोत्तम सेनापती म्हणून ज्याचा रोल आहे तो अतिशय अप्रतिम कामगिरी करतोय. संगणक या हेतूने अप्रतिम कामगिरी. कुल स्कोर 37 रन, उसमें से 30 रन कप्तान अल्पेश ने बनाए हैं. इस बार खींची हुई लेन थी, अच्छी गेंद, फिर से आगे निकले थे, शायद फिर से थोड़ी आगे वाली गेंद की अपेक्षा थी बल्लेबाज को, लेकिन गेंदबाज ने कहीं ना कहीं थोड़ा सा डबल ब्लॉक किया है यहाँ पर बल्लेबाज को. अच्छी वापसी डॉट बॉल के साथ. 3 गेंदें अब बची है इस पारी में. साइड आर्म गेंदबाजी कर रहे हैं नीलेश. छोटा सा बॉलिंग रनअप है. अल्पेश ने उच्च कोटि की बैटिंग जरूर की है अभी तक. इस बार हुक कर दिया है, तारामंडल में भेज दिया गेंद को. एक और लंबा हिट, 6 रन और. धन्यवाद डीजे अजय. निश्चित आपण विवरण केलं होतं की जयकुमार संघाचा संगणक आपल्याला आम्ही वारंवार सूचना करतोय त्याचं आपण पालन करायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक टॉस बॉक्समध्ये हजर आहे आणि आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की आपण लगेच यायचं आहे, कारण की आज तब्बल 8 सामने आणि एकाच मैदानावर होईल, अन्यथा आम्हाला पर्याय शोधावा लागेल ग्राउंड क्रमांक 2चा. हे आयोजकाच्या माध्यमातून सूचना आहे, त्याचं आपण पालन करायचं आहे. गजब की पारी खेलते हुए कप्तान अल्पेश चौधरी. कप्तानी पारी देखने को मिल रही है. संकट की स्थिति में संकट मोचक बने हैं इस पूरे टूर्नामेंट में अपनी टीम के लिए अल्पेश. ये भी घुमा दिया है, इस बार गैप ढूंढने में कामयाब. 1 बाउंस, चौका. Thank you, DJ.
4 रनों की बदौलत स्कोर बढ़ता हुआ 47 रन। तो जो कप्तान ने टारगेट सोचा था उसके करीब ज़रूर पहुंच गए हैं। 50 या फिर उससे थोड़ा ज़्यादा टारगेट सोचा था। आखिरी गेंद बाकी है, छक्का लगता है तो 53 रन बन सकते हैं, 50 प्लस टोटल हो सकता है। और जिस अंदाज में अल्पेश बैटिंग कर रहे हैं, कोई ताज्जुब नहीं होगा यदि अंतिम गेंद पर छक्का लगता है। लेकिन गेंदबाज की यदि बात करें तो मलिंगा स्टाइल है, लेकिन उनकी तरह यॉर्कर्स देखने को नहीं मिले। अगदी बरोबर सांगितलं आपण. साईडाम गोलंदाजी आपण यॉर्कर पाहायला मिळाला. काय जबरदस्त हा धमाका परत चेंडूला फेकून देतोय. बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून आउट ऑफ पार्क. अजून एक दमदार षटकार आणि डाव समाप्त होते. निश्चित अजय कालच्या एक खेळाडूची आठवण झाली ज्या प्रकारे अल्पेशने हा खेळ साकारला. म्हणजे प्रवीण कंस्ट्रक्शन संघाचा आवेश यांनी ज्या प्रकारे चौकारांनी षटकामध्ये डील केला होता त्याच प्रकारे तब्बल 46 धावावर नाबाद राहिला आणि चेंडूचा सामना केला फक्त आणि फक्त. इथं मात्र जर पाहिलं आपण तर कमी चेंडू जास्त धावा, 12 चेंडूमध्ये 46 धावा आणि कौतुक करायला पाहिजे. जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. कुल मिलाकर अल्पेश ने 6 छक्के जड़े अपनी पारी में और 2 चौके और एक ही गेंद पर डबल लिया था उन्होंने। 12 गेंदों में 46 रनों की नाबाद धुआंधार विस्फोटक विध्वंस। प्रभाकर फाउंडेशन टीम ने टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए आज के इस पहले मैच में भारवी 11 के सामने 54 रनों की चुनौती। आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाना स्पोर्ट्स विरुद्ध जॉय कुमार अशी ही महत्त्वाची मॅच ज्या सामन्याची नाणेफेक टॉस बॉक्स मध्ये केली जाईल. सन्माननीय गोपीनाथ चौधरी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टेमघर प्रीमियर लीग 2020 मध्ये या स्पर्धेचे आयोजक ग्रामस्थ मंडळ टेमघरच्या वतीने माननीय श्री गोपीनाथ चौधरी साहेबांचं शुभागमन झालंय आमच्या या टॉस बॉक्स मध्ये. साहेब आपलं स्वागत आहे. तर त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. एका बाजूला प्रणीत आहे जॉयकुमार संघाचा संघनायक, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहत आहेत माझ्या डाव्या बाजूला किसन म्हात्रे नाना स्पोर्ट्स टेमघर संघाचे संघनायक. छापा असा कॉल प्रणीतने दिलाय आणि तेच आलेलं देखील आहे. टॉस जिंकला या ठिकाणी जॉयकुमार संघानं. साहेबांचे आभार व्यक्त करतोय. साहेबांना विनंती आपण व्यासपीठाची पुन्हा एकदा शोभा वाढवावी. प्रणीत, प्रत्येकी 4 षटकांची ही लढत असणार आहे. फार महत्त्वाचा सामना तुमच्या दृष्टीने, कारण तुम्ही एकही सामना जिंकलेले नाहीत, 3 सामने खेळलेले आहेत. तर आता या महत्त्वाच्या मॅचमध्ये काय रणनीती असेल आणि टॉस जिंकून काय निर्णय? बॅटिंग करण्याचा निर्णय आमचा आणि आम्ही चांगल्या खेळण्याचा प्रयत्न करू आणि क्वालिफाय व्हायचा प्रयत्न करू. निश्चितच दोन्ही सामने जर तुम्ही जिंकले तर कदाचित तुम्हाला देखील संधी मिळू शकते. तर ह्या मॅचमध्ये काही महत्त्वाचे बदल वगैरे केलेले आहेत का? नाही, तीच टीम आहे आमची, काल होती तीच. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही. साधारणतः काय स्कोरपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील 4 ओव्हर्समध्ये? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. किसन, एकूणच जो कामगिरी तुमची जी राहिलेली आहे पूर्णपणे संतुष्ट आहात का आतापर्यंत? हो, नक्कीच. आमचा टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला होतो या मैदानावर. आणि आता तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. मला वाटतं टॉस जर तुम्ही जिंकला असता तर कदाचित तुम्ही देखील फिल्डिंग घेतली असते. काय बोलाल? हो, आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती, ते आम्हाला भेटलं. तुमच्या संघामध्ये काही चेंजेस? नाही, आहे तीच टीम खेळणार आहोत आम्ही. सेम टीम खेळणार आहात. ओके, तुम्हाला देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो या मॅचसाठी. तर मित्रांनो, आजचा हा दुसरा सामना आहे. थोड्याच वेळात हा सामना देखील 20 ते 25 मिनिटांनंतर सुरू होणार आहे. टॉसमधून समाचार असा आहे की जॉयकुमार संघाच्या कॅप्टन प्रणीतने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. आलेले सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ टेमघर आयोजित TPL टेमघर प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस, लास्ट डे, फायनल डे. क्लास पाहायला मिळाला. ओल्ड इज गोल्ड. लेजंड क्रिकेटर अल्पेश चौधरी याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. 46 धावांची नॉट आउट पारी पाहायला मिळाली. ग्राउंड नंबर 2 वर जयकुमार आणि नाना. चला लगेच तिकडे जायचंय आपण. इथे सुरुवात झाली आहे चांगली, कारण की चेंडू जाईल 1 बॉम्ब सीमा पार. मिळते 4 धावा पहिल्या चेंडूवर.
क्या बात, एक चांगली सुरुवात उमेश याच्या माध्यमातून पाहायला मिळते. असंही उमेश याचं देखील क्रिकेट खूप राहिलंय गावासाठी असो किंवा भिवंडी शहरासाठी. अतिशय चांगला एक ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळाले. उमेश एक चांगली सुरुवात करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अरुण षटकातील पुढचे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑप्शनच्या चेंडूला आपण बघितलं, खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्केरेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, मध्ये लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर चेंडू होते. 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार पवार. आणि संदेश पाटील बरोबर सांगितलं आपण, कारण की ज्या प्रकारे एक मोठं आव्हान आहे त्याचा पाठलाग करताना पाहतो की आपण उमेशच्या माध्यमातून एक अप्रतिम आणि धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते. 54 धावाचं आव्हान आहे आणि पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार, म्हणजे एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. अगदी बरोबर सुनील पवार सहमत आहे, कारण की 2 चेंडू 2 चौकार मॅच मध्ये कुठेतरी आता या मॅच मध्ये कलटनी येऊ शकतो. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आलेले आहेत. थोडस गोलंदाज अंडर प्रेशर झाला असेल अरुण. हॅट्रिक वर आहे, चौकारांची हॅट्रिक पूर्ण होतोय का पाहूया. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली नाही, चौकारांची देखील हॅट्रिक पाहायला मिळाली नाही या स्पर्धेमध्ये. पहिली हॅट्रिक चौकारांची पाहायला मिळेल का उमेशाच्या माध्यमातून. अरुण राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकतोय. समोर पुन्हा एकदा उमेश खेळण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा ऑफ स्टोम चेंडू जोरदार अपील केली जाते. बॅटची एज घेऊन श्रेष्ठक कालुराम भोईर याच्या हातामध्ये विसवतोय आणि पहिला झटका भारवी 11 या संघाला. क्या बात आहे, एक चांगली वापसी म्हणेल मी गोलंदाजच्या माध्यमातून, कारण की पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा खर्च केले होते सुनील पवार. त्यानंतर एक चांगली वापसी पाहायला मिळते. आणि जिथं बरोबर सांगितलं आपण, कारण की ज्या प्रकारे हे चेंडू टाकलं गेलं होतं आणि विकेटची आवश्यकता होती, इथं मात्र जर पाहतोय आपण प्रभाकर फाउंडेशन या संघाला तो विकेट प्राप्त करतोय गोलंदाज या चेंडूवर. एका चांगल्या सुरुवातीनंतर असं वाटलं होतं की एका चांगली फलंदाजी करेल, पण मात्र एका चांगल्या चेंडूवर उमेश हा फलंदाज बाद होतोय आणि पहिला ब्रेक थ्रू इथं मात्र मिळून देतोय संघाला गोलंदाज अरुण. अगदी बरोबर, एक चांगली वापसी करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. आज मित्रांनो शेवटचा दिवस या स्पर्धेचं आणि अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये दिसतंय सर्व संघ. खास करून मी कौतुक करेल अल्पेश चौधरी याचं, ज्यांनी आपल्या संघासाठी 46 धावांची पारी षटकार आणि चौकार पाहायला मिळालं होतं. लेजेंड क्रिकेटर अरुण राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑफ स्टोम चेंडू पुन्हा एकदा अपील झाली होती. निर्धाव चेंडूची समाप्ती. नाना स्पोर्ट आणि जयकुमार ग्राउंड नंबर 2 वर आपण जायचंय. तिथे देखील मॅच स्टार्ट होणार आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण थोडस वेळेवर उपस्थित राहा. इथे शेवटचा दिवस आहे. यावेळी सोडून दिलाय, बघितलं लेंथ लाईन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, शेवट क्षणी पण बघितलं चेंडू कट झाला होता. क्या बात आहे, एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कालच मी अरुण दादांशी चर्चा केली होती क्रिकेट विषय. या चेंडू नंतर सांगतो मी तुम्हाला. यावेळी आपण पाहतोय आसमानी तुफानी षटकार पेश करते फलंदाज. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. जयकुमार आणि नाना स्पोर्ट ग्राउंड नंबर 2 वर आपण जायचंय, कारण की पंच शकील कुटे सर आणि पिंटू पाटील हे दोन्ही पंच ग्राउंड नंबर 2 वर आहेत. तर आपण लगेच जायचंय. षटकार शेवटच्या चेंडूवर काय म्हणशील पवार, ज्या प्रकारे एक षटकार पेश केलाय फलंदाज किरण चौधरी याने. आणि जिथं पहिले तर कौतुक करावं लागेल किरण चौधरी याचं, ज्या प्रकारे हा चेंडू चांगला होता, ते चांगले चेंडूवर मात्र एक घणाघाती प्रहार केला आणि मेडिकेटच्या वरतून चेंडूला भिरकावून दिले षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्येमध्ये आपण 14. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र धावा बनवायला लागतील. तब्बल 40 धावाची आवश्यकता आहे आणि संदेश पाटील एवढं सोपं नसणार आहे की या धावा चेसिंग करणं, कारण की त्यानंतर अल्पेश यांचं एक षटक सुद्धा बाकी असेल. आणि 12वी 11 संघात जर विचार केला आपण, श्याम चौधरी जोपर्यंत असेल सुरक्षित तोपर्यंत निश्चित सामना त्यांच्याकडे जाऊ शकतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये आपण एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 54 धावांचं लक्ष स्वीकारताना 1 बाद 14. अगदी बरोबर सुनील पवार. 14 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक विकेट नक्की घेतला होता, मात्र इथे
फलंदाजांनी देखील सिद्ध केलंय किरण याने, करो या मरो, कारण की या लीग मध्ये जिंकणं खूप गरजेचं आहे. जेवढं मोठं स्वप्न आहे तेवढं मोठं संघर्ष देखील आहे, आणि जेवढं मोठं संघर्ष आहे तेवढं मोठं यश देखील आहे. म्हणजे जिंकणं खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, आणि हार जीत तर नेहमी होत असतं सुनील पवार. मग आता क्रिकेट खेळायचं असेल शेवटपर्यंत तर जिंकणं खूप गरजेचं आहे. पूर्णपणे सहमत आहे मी आपल्या मताशी, ज्या प्रकारे आपण आकलन केलं. पण इथे मात्र कुठला संघाचा विजय होईल हे अजून सांगता येणार नाही, कारण की 18 चेंडू आणि तब्बल सामना जिंकण्यासाठी 40 धावाची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी कुठला गोलंदाज येईल हे पाहायचं आहे. दुऱ्यान त्या टोकाकडनं पाहतोय आपण, संजय येतोय. यस, संजय येतोय गोलंदाजीसाठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. पहिला परिवर्तन प्रभाकर फाउंडेशन संघ क्षेत्ररक्षण लावताना आपण पाहतोय अल्पेश चौधरी खूप मेहनत घेतात या मॅच साठी. अल्पेश चौधरी यांनी सांगितलं होते की हा सामना जिंकला तर आम्ही क्वालिफाय होऊ. मात्र षटकार चौकार देखील प्रत्येक संघाचं खूप इम्पॉर्टंट आहे. चला आपण वेळ कमी घ्या. अल्पेश चौधरी प्लीज, यस फॉर टाइम कन्सर्न, वेळेच्या बाबतीत थोडंसं आपण देखील लक्ष द्या, कारण की लास्ट दिवस आहे आजचं. विवेक पवार ठीक आमच्या समालोचक कक्षासमोर आहेत. मिडॉन आणि लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हर एक पॉइंटवर, शॉर्ट पॉइंटवर एक क्षेत्ररक्षक आहे. थर्डमॅन आणि यष्टिरक्षक एसटी पासून दूर. पहिल्या चेंडू आपण बघितलं पॅचच्या मधोमध आला आहे चेंडू. मिडॉनवर मिडॉन चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना इथे पाहायला मिळते. रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळते गुरुनाथ यांच्या माध्यमातून. कर्णधाराचा आदेश असेल गुरु होजा सुरू, कारण की धावांची खूप गरज आहे, कारण की 54 धावांचा टार्गेट आहे. लक्ष खूप मोठं आहे. षटक क्रमांक दुसरा सूर्य. पहिल्या चेंडूला 2 धावा खर्च केल्या संजय या गोलंदाजाने. वापसी करेल का या चेंडूवर? एखादा विकेट मिळेल का? राईट मोर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा खेळून काढल्या चेंडूला. कव्हर रिझन मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट करतोय. क्या बात आहे. पवार तुमच्यापर्यंत येईल मी. गुरु असं वाटतंय फुल टच मध्ये आहे, ज्या प्रकारे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा कंप्लीट करतोय. चांगली फिटनेस पाहतोय आपण. गुरुंची ज्या प्रकारे शॉट खेळल्या क्षणी पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण करतोय, दबाव टाकतोय क्षेत्ररक्षकावर, आणि त्याचाच परिणाम पाहतोय की दुसरी धाव सहज पूर्ण करतोय. एक चांगलं तालमेल पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाज, म्हणजे अप्रतिम तालमेल पाहतोय. क्या बात आहे. अतिशय चांगली रडीमिडी पाहायला मिळाली. राईट मोर द विकेट. यावेळी पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती होते इथे. गोलंदाजाने देखील दाखवून दिला आहे इथे, जर तू 2 चेंडूवर 4 धावा काढू शकतो तर एक डॉट चेंडू काढू शकतो मी. ग्राउंड नंबर 2 वर देखील सामना सुरू आहे मित्रांनो. जयकुमार, चला आपण ग्राउंड नंबर 2 वर जायचंय. जयकुमार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज. संजय राईट ओ द विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टोमर चेंडू आहे. जोरदार अपील केली जाते. सरळ यष्टिकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. सुनील पवार चांगली गोलंदाजी मी म्हणेल या षटकामध्ये. अगदी अप्रतिम कामगिरी करताना पाहतोय आपण, कारण की प्रत्येक चेंडू जर जसे निर्धाव गेले तर दबाव वाढेल. येणाऱ्या फलंदाजावर ज्या प्रकारे सरासरी जास्त आहे आणि प्रत्येक चेंडूवरती वाढत चाललेली आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका घ्यायचा होता. बॅटच्या पट्ट्यात हवा तसा घेता आला नाही. बराच वेळ चेंडू हवेत होता. इथं मात्र धोकादायक ठरू शकतोय, आणि इथं मात्र फलंदाज बाद होईल तो गुरु. गुरु डगआउट मध्ये परतताना रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त करतोय. प्रभाकर फाउंडेशन संघ. अ न्यू मॅन फ्रॉम टेमघर श्याम चौधरी. मागच्या हंगामामध्ये श्याम चौधरी याचा अतिशय जबरदस्त फॉर्म होता. BC4च्या माध्यमातून एक गावगट मध्ये देखील चांगले स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली श्याम चौधरी यांच्या माध्यमातून. जास्त नाहीये. गुरुयाच्या बॅट मधून फक्त आणि फक्त 5 धावा पाहायला मिळाल्या 5 चेंडू मध्ये. वेल प्ले. श्याम याच्यावर आता खूप जिम्मेदारी वाढले. पवार ज्या प्रकारे टार्गेटचा विचार केला, 54 धावांचं लक्ष आहे. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. संजय यांचा शेवटचा चेंडू आहे. पाहूया या चेंडूला दाखवेल का सीमेचा रस्ता.
श्याम चौधरी, कारण की षटकार येणं खूप गरजेचं आहे. धावा झाले धावफलकावर फक्त 19 धावा झाल्यात. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. संजय यांचं क्षेत्ररक्षण थोडं हलवलं जात आहे, वेल घेतलं जात आहे. थोडंसं लक्ष देखील द्या आपण अल्पेश चौधरी, कारण की 4 षटकांसाठी आपल्याकडे वेल जो आहे त्या वेलानुसार आपण षटक कंप्लीट करायचे आहे. श्याम चौधरी खेळण्यासाठी सज्ज होत आहे. आल्या आल्या षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता श्याम याने, हवं तसं बॅटवर आलेलं नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होते. धाव संख्या 19 धावा धाव फलकावर. आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतील की 12 चेंडूमध्ये किती धावांची गरज आहे. 35 धावांची आवश्यकता आहे. 35 रन्स अजूनही पाहिजे 12 चेंडूमध्ये. सुनील पवार, आपण चर्चा करूया. 12 चेंडूमध्ये 35 धावा कोणत्या प्रकारे जमा कराव्या लागतील. आणि मी तर एकच म्हणेन की 12 चेंडूपर्यंत जर खेळपट्टीवर श्याम नावाचा फलंदाज राहिला तर सामना निश्चित एक हाती होईल. कारण की जर इथं मात्र सामना जिंकायचा असेल प्रभाकर फाउंडेशन या संघाला तर निश्चित श्याम याला बाद करणं गरजेचं राहील. आणि 12वी 11 या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त हे पहा, आयोजकांकडून सूचना आलेल्या आहेत. आपण स्वतः आयोजक आहात तर तुम्ही थोडंसं वेल कमी खर्च करा. वारंवार सूचना येत आहेत. अल्पेश चौधरी आणि श्याम चौधरी आणि संपूर्ण 6 संघे. प्रवीण कंस्ट्रक्शन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे आपल्याला. आणि चालू असलेला सामना दोन्ही संघ करणार लक्षात घ्यायचं. वेल कमी खर्च करा आपण. आणि जिथं सर्व गावातले संघ आहेत त्याच्या माहितीसाठी मी विनंती करतोय की आपण गावाचा हा सामना आहे, आपण वेळेअभावी सहकार्य करायचे. आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला एक सूचना मिळते की जर आपण सहकार्य जर नाही केला तर याच मैदानावर प्रत्येक सामने 2 षटकाचे होईल. या प्रत्येक सूचना प्रत्येक संघाच्या संघ मालकाने आणि प्रत्येक खेळाडूने संघनायकाने ही महत्त्वाची सूचना लक्षात घ्यायची आहे. आपली जी टुर्नामेंट आहे तर आपला सहयोग अतिशय लाखमोलाचा आहे, हे वारंवार आम्ही आयोजकाच्या माध्यमातून सांगतोय. नवीन गोलंदाज डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी येतोय. तिसरं षटक टाकण्यासाठी राईट ऑफ मोर द विकेट जातोय. पहिला चेंडू एक अतिशय भेदक मारा केला होता गोलंदाजीच्या माध्यमातून अल्पेश चौधरी याने. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अनुभव झोकताना गोलंदाजीमध्ये समोर एक ओल्ड इज गोल्ड 40 प्लसचा खेळाडू आहे आणि एक धीमा बाउन्सर पाहायला मिळाला. अल्पेश पुन्हा एकदा राईट ऑफ ओव्हर द विकेट. टेमगर एन कडून सामना करतोय फलंदाज किरण चौधरी. यावेळी सॉफ्ट ओव्हर चेंडू हवेमध्ये. चेंडू आहे प्राइज विकेट पाहायला मिळतंय अल्पेश चौधरी यांच्या माध्यमातून. आणि जिथं नानास्फोट आणि जयकुमार या दोन्ही संघादरम्यान जो सामना ग्राउंड क्रमांक 2 वर होणार होता, मात्र थोडंसं परिवर्तन केलं आपण. ग्राउंड क्रमांक 1 वर होईल. तर नानास्फोट संघाचा संगणक आणि आमचे पंच आपण इकडे यायचंय. भाई येतोय नवीन फलंदाज भाई चौधरी प्रथमेश. तर निश्चित पाहतोय की आपण वेळेअभावी सहकार्य करायचे. TPL म्हणजे आपली ही स्पर्धा आहे मित्रांनो आणि संपूर्ण गावाचे हा 6 संघ आहेत. आपण सहकार्य करायचे. आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला नेहमी सूचना ते देत आहेत की आपण वेळेचं सहकार्य करायचं आहे प्रत्येक संघाने. आणि संघ मालकांना सुद्धा विनंती आहे की आपली जी गावातली टुर्नामेंट आहे आणि अतिशय सुपर आयोजन पाहतोय, पण दरम्यान सामना एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. इथे मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल श्याम चौधरी याला. पुन्हा एकदा स्लोहर चेंडू पाहायला मिळाला. क्या बात आहे. जितका अनुभव आहे तितका अनुभव या मॅच मध्ये पाहायला मिळते. ज्या प्रकारे प्रथम फलंदाजी करताना 46 धावा, त्यानंतर 3 चेंडू टाकले, एकही धाव खर्चने 1 विकेट देखील प्राप्त केले अल्पेश चौधरी यांनी. आणि जिथं म्हणूनच चमकणारा हा हिरा म्हणून ज्याची ओळख आहे डायमंड, तो जो अतिशय अप्रतिम कामगिरी करते आपल्या संघासाठी अल्पेश. अगदी बरोबर. सुरेश दादा आकाशामध्ये चमकतात आणि गोलंदाजीमध्ये अल्पेश चौधरी. यावेळेसा पुन्हा एकदा कलाबाजी पाहायला मिळाली कालुराम भोईर यांच्या माध्यमातून. आता चेंडू अडू शकले नाहीये. धाव कंप्लीट बाईचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत होईल या चौथ्या चेंडू नंतर. 1 धाव येतोय अल्पेशाच्या षटकामध्ये.
धावसंख्या झाली आहे खूप उशिरानंतर 19 वरून 20 वर गेली आहे सुनील पवार. रणजित आता मात्र एक चांगला बॅटल पाहायला मिळणार आहे श्याम आणि अल्पेश मध्ये. दोन्ही टेनिस क्रिकेट जर विचार केला आपण टेमघर गावाच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये टेमघर गावाचं एक भलं मोठं नाव प्रसिद्ध केल्या दोन्ही खेळाडूंनी. तेच खेळाडू म्हणजे आमने सामने एकाच संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करणारे हे दोन दिग्गज जपात आपण समोरासमोर आहेत. आता मात्र सामना अवघड आहे भारवी 11 या संघाला, कारण की 8 चेंडूमध्ये तब्बल धावा बनवाव्या लागतील. 34. अगदी बरोबर सुनील पवार. आता मात्र कॅप्टन वर्सेस कॅप्टन आहे, म्हणजे येणारे 2 चेंडू श्याम चौधरी खेळेल का, आपल्या संघासाठी धावा बनवेल का, हा प्रश्न निर्माण होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आतापर्यंत A1 क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळते अल्पेश चौधरी यांच्या माध्यमातून. अल्पेश टेमघर एन कडून पुन्हा एकदा वेगवान असेल की स्लोअर असेल पाहायला मिळेल हा चेंडू. यस ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांकडून आपल्याला वाईटचा इशारा येतोय, एक्स्ट्राची मदत होते. एक धाव ऍड केली जाईल. 21 धावा 21. सर्वांना आवडणारा हा आकडा. संकष्टीला नेहमी आपण 21 मोदकांचा नैवेद्य दाखवत असतो गणपती बाप्पाला. तो आकडा स्कोरबोर्डवर लागला आहे. पाहूया कोणत्या संघाला गणपती बाप्पा पावतोय. इथे मात्र एक रंगतदार स्थितीमध्ये छान माहिती आपण दिली संदेशजी पाटील ज्या प्रकारे हा आकड्याबद्दल एक चांगले अनुभवी असे समालोचक संदेशजी पाटील. तर पाहतोय की हा चेंडू म्हणजे यावरून लक्षात येते की किती संघर्षमय स्थितीमध्ये सामना आहे. एक धावेसाठी जीवाची रान करताना अल्पेश चौधरी अप्रतिम मारा करतोय या षटकामध्ये. पुढचा चेंडू याच पाहता हा फटका चांगला आहे, फेकून देतोय चेंडूला ज्या षटकाराची आवश्यकता तो षटकार इथे मात्र घेतोय फलंदाज श्याम. जबरदस्त टोला पाहिला आपण श्याम चौधरी यांचा स्पेशल ब्रँडेड हा फटका होता. ज्या प्रकारे अल्पशा चेंडूवर अप्रतिम एक धमाकेदार षटकार वसूल केला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जर पहिली आपण आता मात्र 27. श्याम ऑन फायर. इथून आता मात्र षटकार पाहायला मिळाला. या चेंडूवर वापसी करेल का अल्पेश चौधरी, पाहूया आपण. पुन्हा एकदा वेगवान गतीचा हा चेंडू असेल. यस थोडासा वेग वाढला होता या चेंडू मागे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि फक्त एकच धाव घेतले, कारण की स्ट्राईक राहील ती श्याम चौधरी याच्या माध्यमातून. काय म्हणशील पवार, ज्या प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली अल्पेश चौधरी यांच्या माध्यमातून. वाटलंच होतं की अंतिम चेंडूवर एक सिंगल घेईल आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर इथं मात्र 28 आणि 6 चेंडूमध्ये इथून सामना जिंकण्यासाठी 26 धावाची आवश्यकता आहे. अजून सांगता येणार नाही की कुठला संघ हा सामना घेऊन जाईल, कारण की पाहतो आपण स्ट्राईकवर जोपर्यंत श्याम असेल मात्र धमाकेदार क्रिकेट पाहायला मिळणार या षटकामध्ये. हे पाहू शकता आपण. चला आपण वेळ कमी घ्या विनंती आहे. आम्ही वारंवार एकच सूचना करतोय की वेळे अभावी आपण सहकार्य करायचं आहे, कारण की आता 8 सामने आहे आणि प्रत्येक संघाला आम्ही सूचना करतोय वारंवार की आपण वेळेवर हजर राहा, वेळेवर सामना सुरुवात करा आणि वेळ ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सूर्य आपल्यासाठी थांबणार नाही, वेळ थांबणार नाही, पण आपण त्याचं पालन करायचं आहे, कारण की ही स्पर्धा आपण पाहतोय तब्बल 1 वर्षानंतर वाट पाहावी लागेल. हे कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर. एक अतिशय महान असे समालोचक माझ्यासोबत संदेशजी पाटील, एक अतिशय चांगले उत्कृष्ट गुणलेखक ज्यांची एकच चर्चा असते अल्पेशजी गायकवाड आणि मी स्वतः सुनील पवार ठाकूर पडाकर. आणि मागच्या लाईनमध्ये पाहतोय आपण सदाबहार समालोचक अजय गरत आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. तर जाऊया आपण सामन्याकडे. इथं मात्र एक रंगतदार स्थितीमध्ये संदेश रंगतदार अशा तऱ्हेने मी म्हणेन, कारण की रंगत कायम ठेवलेले अजून श्याम चौधरी नावाचा हा फलंदाज. संघनायक आहे, संघासाठी काय करेल, 6 चेंडूमध्ये 26 धावा बनवेल की मात्र प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज या षटकामध्ये हुकूमत गाजवेल. अगदी बरोबर. विवेक पवार येतोय, यंग स्टार आहे. कालचा दिवस त्याने खूप गाजवलं ग्राउंड नंबर 2 वर. आता मात्र ग्राउंड नंबर 1 वर समोर ज्याने मागच्या हंगामामध्ये आपल्या नावाची छाप सोडली ती श्याम चौधरी अगेन्स्ट गोलंदाजी करायचे सुनील पवार. विवेक पवार गोलंदाजीसाठी तयार होते. धावसंख्या झाली आहे 28 धावा धावफलकावर. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. युवा गोलंदाज आहे, थोडंसं टॅलेंट कमी आहे, मात्र एक चांगला क्रिकेटर आहे टेमघर गावातील. श्याम खेळण्यासाठी सज्ज. डावखुऱ्या त्याचा फलंदाज. पहिल्या चेंडूवर A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय श्याम चौधरीच्या बॅटमधून.
येतंय ग कर लेगा वाला आईनी येतंय ग धन्यवाद डीजे. आणि मी रंगतदार सामना का म्हटलं होतं याचं एक उत्तम उदाहरण देताना की श्याम चौधरीचं मी नाव घेतलं होतं. हा सामना रंगतदार बनवेल काय. आणि पहिल्या चेंडूवर बघा मित्रांनो रंगतदार स्थितीमध्ये कशा प्रकारे या षटकारीय सामना अजून गेलाय. कारण की श्याम यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर विवेक पवार यांचं खरपूस समाचार घेतला. चेंडूला भिरकावून दिले मिडविकेटच्या वरतून. आणि आता मात्र 5 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 20 धावाची आवश्यकता. सामना अतिशय चांगल्या तऱ्हेनं एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय म्हणजे खेळपट्टीवर कोर्ट उभा आहे. पाहतो श्याम चौधरी नावाचा हा टेनिस क्रिकेटला एक अतिशय महान दर्जेदार A1 क्वालिटीचा ऑलराऊंडर. अगदी बरोबर. आणि मी तर म्हणेल टेमघर गावामध्ये जो क्रिकेट होतंय सुनील पवार पद्माकर चौधरी साहेबांना आपण श्रेय देऊया आपण. कारण त्यांच्यामुळे आज हा क्रिकेट गावामध्ये जिवंत आहे. कारण की मोठे मेगा इव्हेंट्स आपण बघितलेले आहेत या गावामध्ये. आणि आज देखील TPL टेमघर प्रीमियर लीगमध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा विवेक पवार यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. वड शॉट. थँक्यू डीजे. ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्री बालाराम चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम टेमघर प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अजून एक जबरदस्त आपण हुकचा फटका पाहिला. आपण शॉर्ट पिच चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित झाली आणि चेंडू बॅटच्या वरच्या टोकाला लागून मात्र फायनल क्षमीच्या बाहेर 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र धावा बनवाव्या लागतील 16. जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये सामना आपण पाहतोय 4-16 असं समीकरण. पण काय इथं मात्र श्याम चौधरी ज्यांनी ज्या प्रकारे एक आशा पल्लवित केली आपल्या संघासाठी तोच फलंदाज सज्ज होतोय खेळण्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाच्या रेंजच्या बाहेर चेंडू. अंपर कॉला वाईट. आता मात्र मॅच जे आहे रंगत पाहायला मिळते सुनील पवार. आणि तिथं बाउन्सर चेंडू होता. पण बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट जो नियम आहे फलंदाजी आटोक्याच्या बाजूने डोक्यावरतून खूपच वरतून हा चेंडू गेला होता. आणि दोन्ही पंच जर पाहिले आपण अनुभव आहेत अतिशय चांगले पंच आहेत. वाईट आणि एक बाउन्सचा इशारा करताना आता मात्र रंगत तीच आहे पण फलंदाज तोच आहे. काय जगात सामना रंगलाय अप्रतिम. अगदी बरोबर. पंचाने देखील एक चांगला डिसिजन घेतला आहे कारण की रेंजच्या खूपच बाहेर होता चेंडू. एक चांगला डिसिजन बालासरांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम कल्याण विवेक पवार. पुन्हा एकदा श्याम चौधरी समोर असेल. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमेच्या बाहेर. मिती देखील 6 धावा. श्याम चौधरी अँड कंपनी भारवी 11. धन्यवाद डीजे. कारण की सामना खूपच एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. आणि नेऊन कोण ठेपले बघा. मी वारंवार चर्चा करत होतो की श्याम चौधरी नावाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी समीकरण थोडं सोपं आहे. 3 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता. सोपं म्हणता येणार नाही कारण की अजून एका चेंडूवर जर इथं मात्र विकेट प्राप्त केला तर मात्र अजूनच सामना झोकू शकतो. ते प्रभाकर फाउंडेशन संघाकडे अप्रतिम हा फटका पाहिला. पण चेंडू एवढा खराब नव्हता. शॉर्ट पिच चेंडूचा मारा होता पण काय जबरदस्त पुलचा फटका पाहायला मिळाला. चेसिंग कंपल्सरी आहे. लक्ष असू द्या दोन्ही कर्णधाराने. आणि श्याम चौधरी वारंवार षटकार चौकार पाहायला मिळतात त्याच्या बॅट मधून. विवेक पवार याला एक चेंडू डॉट करायचं आहे. थोडस दबाव वाढवायचं आहे या चेंडूवर. पण तो कुठला चेंडू असेल कारण की समोर कोण आहे बघा. श्याम एक भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि अतिशय अफलातून अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी करताना आपल्या संघासाठी तर मात्र विवेक पवार याला एक विकेट प्राप्त करावा लागेल. विवेक पवार पुन्हा एकदा अतिशय वेगवान गतीचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. वेलकम टेमघर प्रीमियर लीगचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष माननीय श्री पद्माकर चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅच दादांच्या माहिती करता एका बाजूला आपण पाहतोय प्रभाकर फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला भारवी 11. वड मॅच न भूत न भविष्य. एक बिग मॅच एक लढत पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 9 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. विवेक पवार पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. समोर श्याम चौधरी ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. व्हॉट अ परफॉर्मन्स विवेक पवार. सुनील पवार
आणि जिथं आता मात्र विवेक यांनी सामना खेचून आणलाय आपल्या संघाकडे आणि एका क्षणी वाटलं होतं की सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावा असा कुठलाच फटका नाहीये की इथून मात्र जर पराभव स्वीकारायला लागला असेल तर मात्र विवेक पवार यांच्या चुकीमुळे. पण मी तर म्हणेन की 100% वापसी करून दिली आणि एका चांगला मारा या 2 चेंडूवर पाहिला आपण आणि पूर्णपणे सामना इथं मात्र झुकताना पाहतोय आपण प्रभाकर फाउंडेशन या संघाकडे. अजून मी म्हणेल इथे संधी आहे भारवी इलेव्हन संघाला. एखादा जर गोलंदाजाने वाईट किंवा नो टाकला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल. पाहूया विवेक वर्सेस भारवी 11 संघ. षटकातील अंतिम चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. ओ हो शेवटच्या चेंडूला इथे डॉट केला आहे आणि अशा प्रकारे प्रभाकर फाउंडेशन हा संघ विजय होते. खूप खूप अभिनंदन अल्पेश चौधरी अँड टीम. एक अतिशय चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला सुनील पवार. आणि जिथं काय कमाल आणि धमाल परफॉर्मन्स पाहायला मिळाला. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये झाला. मात्र शेवटी जो जिता होय सिकंदर आणि सामन्यातला सिकंदर बनतोय म्हणजे सामनावीर डायमंड ऑफ भिवंडी म्हणून ज्याची खऱ्या अर्थाने ओळख आहे. निश्चितच जेवढं कौतुक करावं तेवढं कमाई दोन्ही संघाचं. अजय ज्या प्रकारे सामना रंगला पाहतोय आपण. श्याम यांनी भरपूर प्रयत्न केले मात्र प्रयत्न थोडंसं कमी पडले. निश्चित श्याम तुला पण पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतोय की तू जे प्रयत्न केला अजून प्रयत्न कर, सोडून देऊ नको. यश तुझ्या पदी निश्चित पडेल पण या सामन्यात यश तुझ्या पदी आला नाही, निराश होऊ नको एवढंच मी तुला सांगेल. मॅन ऑफ द मॅच वन मॅन आर्मी संघाचे कॅप्टन अल्पेश चौधरी डायमंड ऑफ भिवंडी इज अ मॅन ऑफ द मॅच. तर शतरक्षण लगेच लावून घ्यायचं नेक्स्ट मॅच. आणि जिथं पुढच्या सामन्याचं नाणेफेक झालेली आहे आणि मी विनंती करेन ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे आणि तिथं आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती आहे की जयकुमार यांनी नाणेफेक जिंकून प्रथम पाहिलं होतं की आपण त्यांनी तर अल्पेश चौधरी आपण यायचं व्यासपीठावर. अतिशय जबरदस्त 46 धावांची खेळी अल्पेश चौधरी यांच्या माध्यमातून. आणि जिथं सामनावीरचा किताब तर पुढचा सामना सुरुवात होईल तेव्हा अजय आणि संदेश यांना आपण ऐकूया. जाऊया आपण संदेश पाटील यांच्याकडे. हे पाहू शकता आपण ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी साहेब यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जात आहे अल्पेश चौधरी यांना. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून एक गिफ्ट हॅम्पर आहे. बाबा बर्फानी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आणि टेमघर प्रीमियर लीगचे अध्यक्ष पद्माकर चौधरी यांच्या शुभ हस्ते ही गिफ्ट दिला जात आहे अल्पेश चौधरी यांना. फक्त एकच प्रश्न अल्पेश चौधरी आपल्यापर्यंत असेल. अल्पेश चौधरी अतिशय चांगला सामना पाहायला मिळाला ज्यावेळेस आम्ही चर्चा केली होती टॉस बॉक्समध्ये आणि त्याच प्रकारचा आम्हाला सामना पाहायला मिळाला. अल्पेश चौधरी 26 धावांची आवश्यकता होती एका षटकामध्ये. विवेक पवार युवा टॅलेंट गोलंदाज आहे. वारंवार एक चौकार लागल्यानंतर आपण त्याच्या जवळ जात होते, षटकार लागल्यानंतर त्याच्या जवळ जात होते. काय चर्चा होती दोघांमध्ये आणि का अंडर प्रेशर होता विवेक पवार? 26 रन म्हणजे ओव्हरमध्ये फक्त एकच बॉल काढायचा असते. त्याच्यामुळे त्याला सांगितलं फक्त एक बॉल डॉट कर आपण मॅच जिंकू आणि एक बॉल डॉट झाल्यानंतर मॅच ऑटोमॅटिकली आमच्या बाजूने झुकली. क्या बात आहे. अतिशय चांगली माहिती. लेजंड क्रिकेटर आहे मित्रांनो आणि अल्पेश चौधरी यांचं जितकं कौतुक करू तितकं कमी आहे. अजूनही आपल्याशी बोलतायत अल्पेश चौधरी. पाहूया काय बोलतायत ते आपल्यासाठी. मी पुन्हा आभार व्यक्त करतो पद्माकर चौधरी यांचा की त्यांनी ही जी TPLची स्पर्धा भरवली त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रदीप चौधरी जयेश चौधरी अतिशय मेहनत करून जी पूर्ण गावाला खेळण्याची संधी दिली. अशीच दरवर्षी त्यांच्याकडून अपेक्षा राहील की TPLची संधी उपलब्ध करून द्यावी हीच नम्र विनंती. अगदी बरोबर अल्पेश चौधरी. दादांकडून पुढच्या वर्षी डे नाईट नक्की स्पर्धा ही तुम्हाला पाहायला मिळेल कारण की या वर्षी देखील खूप जोरात ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा सदाबहार कॉमेंटर अजय घरत. आता सर्वप्रथम आपण वेलकम अरुण फुलोरे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. आज खरंच गावातील 2 मोठी व्यक्ती आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी साहेब आहेत. त्याचबरोबर टेमघर प्रीमियर लीगचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आहेत. 40+ देखील अध्यक्ष आहेत पद्माकर चौधरी साहेब आहेत आणि जस्ट ज्याचं आगमन झालेलं आहे अरुण फुलोरे साहेब आपला हार्दिक स्वागत आहे. चला प्रवीण कंस्ट्रक्शन प्लीज आपण थोडंसं आता ग्राउंड सोडून द्या कारण की मॅच स्टार्ट होणार आहे जय कुमार आणि नाना स्पोर्ट या दोन्ही संघामध्ये. योगेशजी प्लीज कारण की आयोजक आम्हाला सांगत आहेत वारंवार आम्ही